गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. ट्रिपवरून आल्यानंतर जो थकवा तुम्हाला येतो ना, तो म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रिपला जातात ना तेव्हा एक्साइटमेंट खूप असते. त्याच्यामुळे तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करताय ना त्याचं बॉडी ॲक्सेप्टन्स दाखवते. बट जेव्हा ट्रिपवरून आल्यानंतर जेव्हा थोडा रिलॅक्स टाईम भेटायला सुरुवात होते तुम्हाला, म्हणजे तुम्ही आराम करायला सुरुवात करता ना, तेव्हा तुम्हाला कळते की तुमच्या बॉडीला किती आरामाची गरज आहे आणि किती तुम्ही तिला म्हणजे किती तिचं एक्झर्शन झालं आहे. तसंच माझं काहीतरी झालं. हाऊसमध्ये मी ड्रायव्हिंग तर करून घेतो, थोडं एक्झर्शन पण होऊन जातं, काही वाटत नाही कारण आवडतं ड्राईव्ह करायला. बट नंतर आल्यानंतर ट्रिपवरून आल्यानंतर ना मग ते 3-4 दिवस जातात पूर्ण रिकव्हरी पूर्ण त्या झोनमधून रिकवर व्हायला. आणि तसंच झालं. ट्रिपमधून आल्यानंतर 2-3 दिवस गेलो आणि आज आहे 9 जून. 9 जून सांगायचं सगळ्यांना म्हणजे आमच्या लग्नाला आज 5 वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि तशा प्रकारात अर्चू पण येईल आणि म्हणजे बघता बघता 5 वर्ष होऊन गेली, विश्वास वाटत नाही आहे. आय नो व्हिडिओ लेट येणार आहे, हा 3-4 दिवसांनी लेट येईल, त्याच्यामुळे तुमच्या कमेंटमध्ये विशेष ॲक्सेप्ट करू. ॲनिव्हर्सरीसाठी बाहेर जायचा पण प्लॅन होता आणि थोडं काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करायचा प्लॅन होता, बट तो स्किप झाला कारण अचानक आम्हाला अहमदाबादला पण जावं लागलं आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी ट्रिप पण पॉसिबल नव्हती आणि पप्पा पण आले होते. सो म्हटलं चला आत्ता काही शक्य नाही, आपण जाऊ नंतरच. आणि त्यामुळे तो प्लॅन स्किप झाला. पण म्हटलं बाहेर कुठेतरी जाऊ. तर आत्ता किरणचं काहीतरी म्हणणं आहे की आपण बाहेर जाऊन येऊ आणि काय करणार आहे ते मला माहिती नाही, बट आत्ता दुपारी बाहेर जाऊन येतोय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी डिनरला पप्पा आणि आम्ही बाहेर जाऊ. आज ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने मला एक पार्सल रिसीव्ह झालं आहे झूपचं. आणि तुम्ही आपल्याला रेग्युलर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे झूपच्या बऱ्याचशा बॅग आहे वेगवेगळ्या टाईपच्या. आणि लेटेस्टमध्ये मला जी बॅग रिसीव्ह झाली आहे ती आहे ट्रॅव्हल टोट बॅग. आणि त्याची खासियत अशी म्हणजे झूप ही इंडियन ब्रँड आहे आणि झूपच्या जशी इंडियन ब्रँड आहे तर इंडियन जे आपलं कल्चर आहे आणि जे हेरिटेज आहे त्याच्याने इन्स्पायर्ड होऊन त्याचे डिझाईन्स आहे. सो ती एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर बिगन मटेरियल असतं आणि क्रुएल फ्री आहे आणि सोबतच जे हे प्रिंट आहे ते हम्पी रिलेटेड आहे. सो मी एक्सपेक्ट करते की जे हम्पी रिलेटेड प्रिंट आहे ते पाहून किरण इन्स्पायर्ड होईल आणि लवकरच आम्ही हम्पीला जाऊ आणि ह्या बॅगचा यूज करून ट्रॅव्हल बॅगचा तिथे यूज होईल आणि आमची ट्रिप पण ती सक्सेसफुल होईल. बॅग तर ओपन केली आहे, बट एकदा पाहू आपण ही कॅरी बॅग काढून ती बॅग कशी आहे. ह्या टाईपमध्ये बॅग आहे. एक इथे मेन कंपार्टमेंट आहे जे की त्याच्यात खूप सारा मटेरियल आहे. ते मी आता रिमूव्ह करते म्हणजे तुम्हाला त्यात स्पेस दिसेल. खूप मोठी स्पेस आहे. त्याच्यानंतर इथे 2 छोटे छोटे कंपार्टमेंट आहे. त्याच्यात तुम्ही सपोज सॅनिटायझर ठेवायचं आहे, कीज ठेवायचं आहे, पेन ठेवायचं आहे, ठेवू शकता. त्याच्यानंतर इथे छोटं कंपार्टमेंट आहे, त्यातही तुमच्या काही छोट्या वस्तू असतात ज्या की ह्या मोठ्या स्पेसमध्ये ठेवल्यावर हरवून जाऊ शकता, म्हणजे लवकर सापडत नाही तर त्या इझी काढायला म्हणून तिथे. आणि इवन बॅगला पण एक झिप आहे तर त्याचाही उपयोग तुम्ही मस्त करू शकता. आणि अशा प्रकारे ही बॅग घेऊन मी लवकरच एक ट्रॅव्हलला जाईल आणि ट्रॅव्हल सिरीज तुमच्यासाठी घेऊन येईल. ह्या बॅग सारख्याच बऱ्याचशा बॅग झूपच्या वेबसाईटला आहे, जसं की स्लिंग बॅग, ट्रॅव्हल बॅग, लॅपटॉप बॅग आणि टोट बॅग, अजून बरंच काही. सो तुम्ही नक्की झूपच्या वेबसाईटला व्हिजिट करा, एक्सप्लोर करा. आणि तुमच्या परचेससाठी मी खास एक ऑफर घेऊन आली आहे, ती म्हणजे जे स्क्रीनवर कुपन डिस्प्ले होत आहे YT अर्चना 10, ते यूज करून तुम्ही 10% ऑफ घेऊ शकता. सो तुम्ही नक्की बाय करा, मस्ट रिकमेंडेड. सगळं आवडता तरी 1 वाजला. 1 वाजून 15 मिनटं झाले आणि आता बाहेर पडलो आहे. एरियाचं इथं जो बोगदा आहे त्याची एक ट्रॅफिक लागते, ती क्रॉस करायसाठी थांबलो आहे. आणि आता असं चालू आहे की संध्याकाळी गर्दी होईल, त्याच्यापेक्षा जे खरेदी करायचं काम आहे ते आता आम्ही जाऊन आधी घेऊ. अर्चूसाठी एक माझ्याकडनं माझ्या चॉईसचा अर्चूला आज एक ड्रेस घ्यायला लागणार आहे. सो कारण माझी चॉईस तिला आवडत नाही. मी जरी तिची चॉईस असलो तरी माझी चॉईस तिला आवडत नाही, तर ती हे विसरते की माझी चॉईस ती आहे. हां, त्याच्यामुळे आज तुला ते माझ्या चॉईसचं घ्यायचं आहे. सो त्यासाठी आम्ही चाललो आहे मॉलमध्ये. आणि त्याच्यानंतर आहे मूवीचा प्रोग्राम, जो की एकदम चांगला मूवी आलेला आहे, मुंजा. जे स्त्री मूवी ज्यांनी बनवलेला आहे ते डायरेक्टर आहे, ती टीम आहे. त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग मूवी आहे, रिव्ह्यू खूप चांगले आहे, खूप कमवतो पण आहे. आणि इतक्या दिवसांनंतर म्हणजे लास्ट मूवी आम्ही ॲनिमल बघितला होता, तर विचार करा ऑलमोस्ट आता 7 महिने झाले मूवीला गेलो नाही आहे. त्याच्यामुळे आज मूवीला चाललो आहे की आज थोडंसं असं छोट्या अशा 4-5 ॲक्टिव्हिटी करायची आहे आपल्याला. ॲक्टिव्हिटी अशा पण होऊ शकतो, त्याच्यासाठी काही गरज हीच पाहिजे नाही. आज
आज थोड़ा है ना स्पेशल दिन अपने लिए तो थोड़ा वो करते हैं फिर अपन. मूवीचे तिकीट काढले, तिकीट भेटत नव्हते कारण मूवी चांगला आहे त्याच्यामुळे खूप लोक बघायला येत आहे आणि आम्हाला जायचं आम्हाला हां तर संडे आहे सॅटर्डे वीकेंड इन शॉर्ट संडे त्याच्यामुळे बरेचसे शो पॅक होते तर 2:45चा मिळाला आम्हाला रहाटणीला आणि मग आता इकडे चाललो होतो थोडं कमी जेवलो होतं असं भूक लागली त्याच्यामुळे आता पिझ्झा खायला ऑर्डर केली अजून यायचं आहे. सो अशा प्रकारात आता मूवीचा प्रोग्राम आहे आणि 2 तास चालेल मूवी जास्त नाही आहे 2 तास 5 मिनटाचा आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी गेल्यानंतर मग डिनरसाठी जाऊया. तिचे पप्पा पण आहेत आम्ही तिघं बाहेर जाऊ म्हणजे आज थोडी गडबड होते समझून घ्या थोडं परफॉर्मेंस प्रेशर आ जाता है भाई मेरे को अभी ब्लॉग करना मतलब कि कुछ वो बोलते हैं ना म्हणजे काहीतरी नवीन काय बोलू शकतो आपण नवीन काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो याच्या विचारात मी नेहमी असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी माझं फंबेल होतं आणि त्याच्यामध्ये ही फक्त ना वाट बघते की माझी मजा कधी उडवणार आहे. स्वतः बोलते कमी आहे बट अशी वाट होते तुझं फंबल झालं लगेच हसली. करो तुम्हारे भी थॉट शेयर कर दो कुछ स्पेशल थॉट नहीं है कुछ स्पेशल नहीं हो रहा है ना स्पेशल डे पे इसलिए कुछ स्पेशल थॉट नहीं है. अरे म्हणजे नॉर्मल आहे काय आता काय वेगळं असणार नॉर्मल आहे आता नॉर्मल आहे झाले 5 वर्ष अच्छा त्याच्यामुळे आता नॉर्मली घ्यायला लागले लोक. ॲक्च्युली आमचा थोडा स्पेशल प्लॅन होता आजच्या दिवसाचा 1 आणि 2 दिवसाचा पण एमर्जन्सी एका कामामुळे आम्हाला अहमदाबाद जायला लागलं. त्याच्यानंतर अर्जुचे पप्पा वगैरे आले पण म्हटलं आता कुठे ना सिटीच्या बाहेर जाण्यापेक्षा आता आपण इथं तो टाईम स्पेंड करू आणि थोड्या दिवसांनी मग तो प्लॅन करू म्हणजे जेणेकरून आणि पावसाळा येतो तर प्लॅनच होणार आहे त्याच्यामुळे थोडे ह्यावेळेस मागच्या वेळेस जसे नॉर्मल होते थोडे यावेळेस ॲडव्हेंचरवाले करू. सो बी रेडी फॉर दॅट. बेस्ट लक. ऐसा बोल के आएगी फिर बाय 1 गेट 1 वाली फ्री स्कीम मेरे साथ आएगी ये बोलते फक्त जा जेव्हा जायला तयार होतो ना आपण आता ही फ्रेम नंतर रेकॉर्ड करू कारण इथं म्युझिकचा पण खूप आवाज आहे आणि लोकांचा पण खूप आवाज आहे तुम्हाला किती ऐकायला येतं आहे काय माहिती. सो थोड्या वेळानं भेटतो. साहब काय मूवी आहे काहीतरी नवीन कन्सेप्ट कसं आहे मुंजा हे नाव महाराष्ट्रीयन आहे महाराष्ट्रीयन लोकांना बऱ्या प्रमाणात माहिती आहे बट ते मुंजा नाव काय असतं ना त्याचं थोडं डिटेलमध्ये ते घेऊन गेले आणि छान आहे मूवी. थोडासा जर साऊंड इरिटेट करतो जो डिमन दाखवला आहे त्याचा बट ओव्हरऑल ग्रेट मूवी आहे. म्हणजे मॅडॉकच्या ऑब्विसली तुम्ही मूवी पण बघितली असणार स्त्री त्याच्यानंतर तो भेडिया वगैरे ते काहीतरी नवीन कन्सेप्ट घेऊन येतात आणि मुंजा म्हटल्यावर महाराष्ट्रीयन कल्चर महाराष्ट्रीयन बॅकग्राऊंड सगळे त्याच्यात जे आर्टिस्ट आहे ते बऱ्या प्रमाणात महाराष्ट्रीयन आहे त्याच्यामुळे एकदम असं ना रिलेट होतात गोष्टी की असं नाही की महाराष्ट्रीयन कल्चर दाखवलं आहे आणि थोडासा पंजाबी फ्लेवर मिक्स केला आहे तो तुम्ही मूवी जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला कळणारच आहे ऑब्विसली बट ओव्हरऑल चांगला आहे मूवी. पुण्यात पुण्यात मेन म्हणजे पुण्याचाच बॅकग्राऊंड दाखवलाय त्याच्यामुळे रिलेट होत आहे.